नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला आता असं पाहायला मिळतंय, कमळी मात्र चक्क उपोषणाला बसलेली असते. रितेश म्हणतो, कोणाचा नाही ग, स्वतःच्या आईचा तरी विचार कर. कमळी म्हणते, हे बघा, तुम्ही मला शिकवू नका, मी अजिबात इकडून हलणार नाहीये. मला माहिती आहे, मी जर इथून आता हालचाल केली तर तुम्ही स्वतः माझ्या आईला माझ्याजवळ आणून द्याल. मी अजिबात इथून जाणारच नाही आहे ना, त्याच्यासाठी नाही तुमचा क्लास बंद केला ना तर नावाची कमळी नाही. रितेश म्हणतो, वाह, याला कॉन्फिडन्स नाही तर ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. इकडे अन्नपूर्णा कमळीच्या बाजूने असते. कामिनी रागिनी अन्नपूर्णाकडे येतात आणि अन्नपूर्णाला आता समजवण्याचा प्रयत्न करतात. अन्नपूर्णा आता कमळीला सपोर्ट करून चूक करतीये हेच मात्र रागिनी आता म्हणते. आई, अहो जरा तरी विचार करा, त्या कमळीची आई वारली आहे ना, मग तिने काय केलं? हॉस्टेलमध्ये राहायचं सोडून स्वतःची खोली वगैरे कशाला घेतली तिने? आगाऊपणा करायला कोण सांगतं या कमळीला? रितेशच्या पैशामुळेच घेतलं ना सगळं त्यांनी. अहो सगळं रितेशकडून पैसे खाल्ले. आणि आता मात्र प्रेक्षकांनो असं म्हटल्या क्षणी अन्नपूर्णाला रागिनीचं बोलणं अक्षरशः खरंच वाटतं. कमळी आता इकडे भिंतीवर बोर्ड लावत असते. रितेशच्या विरोधात खूप सारे विद्यार्थी जमा करते. रितेश खिडकीतून सगळं बघतो आणि रितेशने मात्र सगळी त्याची ताकद पणाला लावलेली असते. काही झालं तरी सगळी ताकद लावा, पण उद्या सकाळपर्यंत ही घाणेरडी घाण इथून साफ झालीच पाहिजे. साहेबा म्हणतो, कमळी, आता मात्र या रितेश सरपोतदारने आगाऊपणा केलाय. कारण मी ज्या हॉटेलला जातो ना, तिथे आता मला म्हणतात की इथे जेवण नाही आहे. तुम्ही आंदोलनकर्त्यांकडून आलात ना, मग इथे जेवण बिवण काही भेटणार नाही आहे. आता आपल्याला हेच करायचं आहे. आपलं उपोषण स्ट्रॉंग होतं आहे. कमळी आता अडून बसलेली असते आणि तिकडेच थांबते. कमळी रितेश यांच्या लढाईत प्रेक्षकांनो आता मात्र कोण जिंकतंय हे पाहणं मात्र फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि या उपोषणाच्या प्रेक्षकांनो आता प्रकरणामध्ये गौरी आणि राजनसुद्धा समोर येतात. आता मात्र गौरीच कमळीची आई असल्याचं भयंकर सत्य मात्र आता फायनली अन्नपूर्णा आणि आपल्या राजनच्या समोर येणार आहे. हे कसं प्रेक्षकांनो होणार आहे? सगळ्यांच्या समोर आता हे सत्य येताना पाहून पायाखालची जमीन मात्र नक्की सरकणार आहे. इकडे मात्र आपण पाहतोय, रितेशला असंच वाटलेलं असतं की हिच्या आईला आपण किडनॅप करून ठेवलंय ना, त्यामुळे ही घाबरून जाईल, घाबरून माघार घेईल. पण आता ती बोलेल की माझ्या आईला सोडवा, मी नाही करणार काही. पण घडलं काहीतरी वेगळंच. आता मात्र कमळीने या सगळ्यामध्ये वेगळाच खेळ खेळलाय आणि ती मात्र अडून बसली आहे. तिकडे आता धरण्यावर बसली आहे. रितेश मात्र म्हणतो, तुला माहिती आहे ना तुझी आई कुठे आहे? आणि असं असताना तुझी एवढी हिंमत? मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुला काय करायचं कर. आणि या सगळ्यामध्ये कमळी म्हणते, आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. आम्ही असं तुमच्यासारख्या पुढे इथं हरत नसतो. आम्ही परिणामांची चिंता करत नाही आणि स्वतःच्या हक्कासाठी मात्र आता लढायचं हे आम्हाला कसं माहिती आहे. बरोबर आम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही शिकवायची गरज नाही. इकडे मात्र आत्ताच तुम्हाला सांगतोय की 2 तासाच्या आत तुम्ही माझ्या आईला माझ्यासमोर आणून उभं केलं नाही तर मात्र या सगळ्यामध्ये मी तुमची काय हालत करेल ना, नाव नाही सांगणार मी, कमळी मोहिते. बरं, आता हे सगळं चालू असताना रागिनी कामिनी या दोघींचं वेगळंच काहीतरी चालू असतं. या दोघींनी आता व्हील बदलायचं ठरवलेलं असतं. अन्नपूर्णाच्या मनामध्ये कमळीविषयी आता राग यावा, काहीतरी निगेटिव्ह सांगायचं म्हणून त्या दोघींचे प्रयत्न चालू असतात. अन्नपूर्णाने आता अनिकाला 30% जे काही दिलं आहे प्रेक्षकांनो हिस्सा, ते आणि तेवढं घर दिले. पण बाकी सगळ्या गोष्टी मात्र आता तुम्ही कमळीच्या नावावर का करताय? कमळी तुमची नात आहे का? आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो रागिनीला समजलेलंच नाही आहे, तरीसुद्धा स्वतःच आता कामिनीला माहिती आहे की ही कमळीच अन्नपूर्णाची नात आहे. रागिनी एक नंबरची मूर्ख आहे, त्यामुळे ती मात्र विचार करते, वहिनीला जर समजले की आता इकडे तिच्या मनात तर तेच आहे ना की कमळी ही तिची नात आहे, मग आता कमळीच्या विरोधात हिला भडकवायला पाहिजे. काही करून कमळी कशी बदमाश आहे हेच आता वहिनीला दाखवायला पाहिजे. कमळीच्या विरोधात कुरघोड्या करणं प्रेक्षकांनो कामिनीने चालू केलेलं असतं. स्वतः आता रागिनी आई आणि कमळीचं काहीच कळत नाही आहे रागिनीला. कामिनी म्हणते, ती कमळी एकदम छुपे रुस्तम आहे. वहिनी तुला माहीत नाही आहे, अगं हॉस्टेलला नाही राहत ती, खूप चांगली इकडे रूम घेऊन सेपरेट राहते ती. हॉस्टेलला कुणाला तरी घेऊन राहत होती आधी, ते मला माहीत नाही आहे. आता तरी कोणच्या पोरासोबत राहते ती असंच मला डाऊट आहे. इकडे मात्र मला बाहेरून कळलं आहे की कोणत्या तरी गावाच्या बाईसोबत आता ती राहते म्हणून खोली करून तिने सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी लपून ठेवल्या. प्रिन्सिपल सरांना हे समजल्याच्या नंतर त्यांनी आता तिला तिकडून बाहेर जायला सांगितलं. त्या बाईला काढून टाक आणि तू इथे राहा असं सांगितलं, तर कमळी ऐकतच नाही आहे. आता मात्र इकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय कमळीने चक्क कॉलेज सोडलंय आणि आता या सगळ्यामध्ये रितेशच्या समोर ती धरण्यावर बसली आहे. मला न खरंच या पोरीचं कळत नाही आहे. अन्नपूर्णाला कामिनीचं हे बोलणं ऐकून धक्काच बसलाय. काय चाललं? इतकं सगळं घडलं, कमळीने मला काहीच सांगितलेलं नाही आहे. असं कसं शक्य आहे? काय खरं काय खोटं सगळा अंदाजा मात्र आता घ्यायला पाहिजे.
इकडे मात्र अन्नपूर्णा आता सरळ राजनला फोन करून बोलावते. राजन, तुला माहिती आहे का या सगळ्या गोष्टीची काहीतरी कल्पना होती का? राजन मात्र म्हणतो, कशाबद्दल आई, काय बोलतेस तू? मला कमळीबद्दल काही कल्पना नाही आहे. तेव्हा लगेच आता विजेता क्लासेसचा रितेश आपल्या केबिनमध्ये प्रेक्षकांनो येतो आणि तो म्हणतो, हे बघा, 2 तासात आता हा सगळा परिसर क्लिअर झाला पाहिजे. 2 तासाच्या वर हे लोक इथे जर बसले तर मला अजिबात आता चालणार नाही आहे. काही झालं तरी आता हिची टीम मात्र इकडून हाकलली पाहिजे. रितेशने प्रेक्षकांनो त्याचे गुंड कामाला लावलेले असतात. जे काही धरणा धरायला आलेले लोक आहे त्यांना मात्र आता भूक लागली. सगळीकडे त्यांनी आता तिथले हॉटेल, पाण्याच्या बाटलीचे दुकान सगळं बंद करून टाकलेलं असतं. या आता धरणावाल्या आंदोलकांना काही खायला प्यायला भेटलं नाही पाहिजे, उपाशी मेले पाहिजे आणि या पोरीला मात्र अक्कल आली पाहिजे. म्हणूनच आता हे रितेश सगळा प्लॅन करतोय. एकदा का ही पोरगी उपाशी राहिली, तडफडली ना, मग आता सगळ्याची अक्कल ठिकाणावर येईल. इकडे मात्र विजेता क्लासेसच्या आजूबाजूला हे सगळं आता चालू असतं. हे सगळं प्रेक्षकांनो हॉटेलच आता रितेशने बंद केले. मुलांसाठी, आंदोलकांसाठी, जे लोक लांबून लांबून आले त्यांच्यासाठी खरं तर हॉटेलमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. पण आता तुम्ही धरणा प्रदर्शन करणार आहात का, मग आम्ही तुम्हाला जेवण देऊ शकत नाही, असं मात्र आता हॉटेलवाल्यांनी या लोकांना सांगितलंय. पाण्याची बॉटलसुद्धा दिली जात नाही आहे. मुद्दामून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात. साहेबा मात्र कमळीला म्हणतो, हा रितेश दिसतोय तसा अजिबात नाही आहे कमळी. याने खाणं पिणंसुद्धा आता सगळे स्टॉल बंद केले, हॉटेल बंद केले. काही जरी झालं ना, आपले इरादे आपण सोडायचे नाही आहे, आपण अजिबात माघार घ्यायची नाही आहे. इकडे मात्र खाणं पिणं बंद केलं ना तर त्या रितेशला अशी काही कर्माची फळं मिळतील ना, तू बघतच राहा. इकडे मात्र कमळी आता बोलत असते. बरं, हे सगळं चालू असताना प्रेक्षकांनो अन्नपूर्णाने राजनला विचारले. राजन आता हे सगळं लाईव्ह बघत असतो. कमळी सगळ्यात पुढे, धरणा चालू आहे. आता सगळ्यांनाच धक्का बसतो. आपल्याला कमळीने काहीच सांगितलेलं नाही आहे. आपल्याला कुठल्या बाबतीत तिने एकाही शब्दाने आता सांगितलेलं नाही आहे. आपल्या मदतीची तिला गरज आहे. राजन, खरंच तिला आता खूप गरजेची वेळ आहे रे, आपल्याला आता करावं लागेल गरज. राजन आता आईला म्हणतो, आई तू काळजी करू नको, मी जातो आणि काय सिच्युएशन आहे हँडल करतो. पोलीसवाल्यांना मी कमिशनरला फोन केला आहे. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो राजनने फोन लावलाय स्वतः म्हणजे बंड्याला. आता बंड्याला काय खरं सांगावंच लागतं. राजन काका, हो असं झालं, कारण सरू काकूला म्हणजेच कमळीच्या आईला रितेश सरांनी किडनॅप करून डांबून ठेवलंय. आता मात्र राजनला सगळं कळतं आणि तिची आई तर मेली आहे ना, तिची आई जिवंत कुठे? आता मात्र बंड्या सगळं सांगतो की तिची आई जिवंत आहे, ती सापडली. आणि इकडे कमळीला खाली दाखवण्यासाठी, कमळीला खोटं ठरवण्यासाठी रितेश सरपोतदारने तिच्या आईला किडनॅप केलं. आपण पाहतोय सरू आता काही गोष्टी आठवायचा प्रयत्न करते. आपल्याला कोणतरी किडनॅप केलंय, आता तिला काहीच कळत नाहीये, तिचं डोकंच चालत नाहीये आणि हे सगळं करणारी एक बाई आहे असं तिला आठवतं. पण कामिनी मात्र तिला अजिबातच आठवत नाहीये. इकडे मात्र कमळीच्या आईला सोडवून सगळ्यांच्या समोर न्यायचा राजन विचार करतो. राजन मात्र आता कमळीच्या आईला, गौरीला सोडवण्याची मोहीमच हातात घेतो प्रेक्षकांनो. आणि त्याला कळून चुकलंय. जेव्हा तो कमळीच्या आईला वाचवायला जातो तिच्या डोक्यावर असतो पदर. जेव्हा तो बघतो तेव्हा मात्र आता कमळी आणि राजनचा जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांनो मालिकेमध्ये खूप मोठं वळण येताना आपण पाहतोय. हो प्रेक्षकांनो, राजन ज्या वेळेला आता गौरीला सोडवून तिकडे घेऊन आलाय तेव्हा मात्र कमळी आई आई म्हणत तिच्या आता मिठीत जाते. आणि तेव्हाच मात्र आता राजनला कळलंय कमळीची आई म्हणजे सरू, दुसरी तिसरी कोणी नाही तर माझी गौरी आहे. महाजनांची खरी सून गौरी आहे. आता मात्र गौरीने जेव्हा आता राजनकडे बघितले, बिचारीच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीये. प्रेक्षकांनो, खरंच आता जुन्या ओळखी आमने सामने आल्या, सगळं समोर आलं. आणि आत्तापर्यंत आपण ज्या बापाला शोधत आहोत तो बाप हा राजन काका, रितेश सरपोतदारचं. प्रेक्षकांनो, आता काय होणार हे तर फक्त इमॅजिनच करा. कारण रितेश सरपोतदारची अशी काही सटक आता राजन काकाने काढली. आणि कमळी माझी पोर आहे, माझ्या पोटचा गोळा आहे म्हणून राजनने कमळीला सुद्धा आता मिठी मारलेली असते. होय प्रेक्षकांनो, माझ्या बायकोला किडनॅप करायची तुझी हिंमतच कशी झाली रे रितेश, म्हणून आता मात्र रितेशची आणि त्याच्या विजेता क्लासची प्रेक्षकांनो चांगली आता बंदीच केलेली असते. आणि सगळीकडे आता ताले लावलेली असतात. राजनने पोलीस कमिशनरला फोन करून रितेशचं सगळं दुकानच आता राजनने बंद करायला लावले. हो प्रेक्षकांनो, अखेर रितेशच्या तावडीतून गौरीला सोडवत सगळ्यांच्या समोर मात्र गौरीचं सत्य आलं. प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी, प्रोमो अपडेटसाठी आणि येणाऱ्या भागांच्या अपकमिंग एपिसोड रिव्ह्यूसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मंडळी नवीन भागाच्या नवीन अपकमिंग अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.